आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। दिघ्यामध्ये झी 24 तासच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली आहे। झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आली आहे। दिघ्यामधल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई दरम्यान ही मारहाण करण्यात आली। स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप यांना प्रचंड मारहाण केली आहे। दोघेही गंभीर, संदीप गंभीर जखमी आहेत। या मारहाणीचा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। कारवाई सुरू होती त्यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते का? पोलीस होते तर त्यांनी हस्तक्षेप का केला नाही? एवढी गंभीर मारहाण होईपर्यंत पोलीस बघत बसले का? राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं, असे सगळे सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। दिघावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी झी 24 तासनं कायमच पाठपुरावा केलेला आहे। अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या समस्यांना कायम वाचा फोडण्याचं काम झी 24 तास या वृत्तवाहिनीनं केलेलं आहे। आणि असं असताना एका महिला वृत्तप्रतिनिधीवर झालेल्या या हल्ल्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। स्वाती, सगळ्यात महत्त्वाची पहिली जी बाब आपल्याला विचारायची ती म्हणजे आपले व्हिडिओ जर्नलिस्ट सध्या गंभीर जखमी आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत आणि याची आता दखल कोणी कोणी घेतलेली या घटनेची? सुवर्णा, नक्कीच याची दखल घेतलेली आहे। सर्वात पहिला पोलिसांनी इथे येऊन तात्काळ कारवाई सुरू केलेली आहे। तसेच नवी मुंबईचे जे पत्रकार संघटना आहेत त्यांनी इथे येऊन पाठिंबा दिलेला आहे। ही जी घटना झालेली आहे ही योग्य नाहीये। अशा प्रकारे जेव्हा वार्तांकन करताना लोकांकडून असे हल्ले होत आहेत आणि याच्याबाबत पोलीस मात्र भक्याची भूमिका घेत आहेत। पोलिसांकडून तात्काळ कारवाई होत नाही, याबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे। स्थानिक राजकीय आहेत किंवा यांचे अनेकांचे फोन आता मला येऊ लागलेले आहेत या घटनेबद्दल, ते निषेध व्यक्त करत आहेत। अगदी स्वाती, संदीप भारती गंभीर जखमी झालेत या सगळ्या घटनेमध्ये, आपल्याबरोबर ते सगळं चित्रीकरण करत होते। सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? एकंदरीत संदीपची प्रकृती थोडीशी चिंताजनक आहे। त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, तर तिथून रक्तस्राव सुद्धा झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांची पुढची प्रोसेस आहे, सगळी तपासणी सुरू असून आता पुढच्या ज्या प्रक्रिया त्याची सुरू आहेत। डॉक्टर त्यांची तपासणी करून पुढच्या तपासणीसाठी त्यांना पाठवण्यात येत आहे। अगदी स्वाती, अशा संपर्कात रहा। विविध लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि सध्या आपल्या संपर्कात आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते। सचिन सर, आपण ऐकलीच असेल ही घटना। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या स्वतः आपल्या बरोबर होत्या, मात्र ही मारहाण त्यांना देखील झाली आहे आणि आमचे जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत, कॅमेरामन आहेत, त्यांना सुद्धा झालेली आहेत आणि सध्या ते अंडर ऑब्झर्वेशन आहेत, हॉस्पिटलाइज आहेत, गंभीर जखमी आहेत। मात्र अशा प्रकारे वार्तांकन करायला गेलेल्या एखाद्या पत्रकारावर मारहाण होणं हे निश्चितच निषेधाचं आहे। आपण काय सांगाल? अतिशय अतिशय दुर्दैवाचं आहे आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती ज्या तऱ्हेनं गुन्हेगारांना असं वाटू लागलंय की आमच्यासाठी हे पूर्णपणे मोकळं रान आहे आणि कुठल्याच तऱ्हेचा धाक राहिलेला नाही शासनाचा, हे आपल्याला वेळोवेळी दिसतंय। त्यातही पत्रकारांवरचे हल्ले होणाऱ्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि पोलीस मात्र मुख घेऊन गप्प बसतात, हे चित्र अतिशय दुर्दैवाचं आहे। आता मीरा भाईंदरमध्ये देखील पत्रकार उपोषणाला बसले होते। त्यामुळे आम्ही विनंती करतो आता सरकारला की या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि पत्रकारांना ज्या तऱ्हेनं त्यांच्या या लोकशाही सुदृढ करण्याकरता त्यांचा जो काही त्यांचं जे योगदान असतं ते त्या ठिकाणी पार पाडायला या राज्यामध्ये जर मिळत नसेल तर लोकशाही कशा तऱ्हेच्या अवस्थेमध्ये चाललेली आहे हे मग सरकारने आता चिंतन करण्याची आवश्यकता आहे। खरं आणि विशेष म्हणजे ही सगळी घटना होत असताना पोलीस तिथे जे होते, आज खरं तर यांच्या सगळ्यांची घरं सील करून ताब्यात घेणार होते आणि हे पोलीस तिथे असताना सुद्धा अशा प्रकारची घटना घडतीये, हे विशेष आहे। पोलिसांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली आहे। हेच तर दुर्दैवाचं आहे आणि मग कशा तऱ्हेचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली जाते। आता माननीय मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं आहे आणि सातत्यानं म्हणतोय की एक वेगळा गृहमंत्री असण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राला। आता पोलिसांनाही त्या ठिकाणी जर दहशत वाटत असेल गुंडांची, तर यापेक्षा दुर्दैवाचं चित्र काय असू शकतं? आता दिल्लीमध्येही आपण पाहिलं कशा तऱ्हेनं पत्रकारांना मारहाण करण्यात आली, ते आपण पाहिलं। इथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटना पाहत आहोत। त्यामुळे हे चित्र काही उत्साहवर्धक नाही, अतिशय दुर्दैवाचं आहे आणि लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे।
खरंय, आणि या आपण संपूर्ण प्रकाराचा आम्ही निषेध करतो. अगदी, आणि आपण आमच्या बरोबर असाल अशी आम्ही अपेक्षा करतो. अशा प्रकारे माध्यमांवर हल्ला होणं हे निश्चितच निषेधाचं आहे. वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका महिला प्रतिनिधीला अशा प्रकारे मारहाण होणं हे आणखी दुर्दैवी आहे. धन्यवाद, आपण बोललात. सचिन सावंत सर आपल्या बरोबर होते, काँग्रेसचे नेते, प्रवक्ते, पत्रकार, झी24 तासच्या पत्रकार स्वाती नाईक यांच्यावर हा हल्ला झाला आणि त्याचबरोबर आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट यांच्यावरही हल्ला झालेला आहे. तर याचबरोबर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी सुद्धा निषेध केलेला आहे. सांगली पत्रकार संघाकडून हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. औरंगाबाद पत्रकार संघाकडूनही तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. नवी मुंबईमधल्या पत्रकार संघाकडूनही निषेध करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणच्या पत्रकार संघटना झी24 तासच्या या पत्रकाराच्या हल्ल्याविरोधात आहेत, निषेध व्यक्त करत आहेत. हल्ल्याविरोधात आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आणि याचबरोबर आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्याबरोबर होत्या. स्वाती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीविषयी. आपल्याकडून तिकडचे अपडेट्स घेत राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.